आजपासून जरांगेंच्या कडक उपोषणाला सुरुवात. पाणी घेणंही बंद करणार, आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या हालचाली. काल रद्द झालेली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज होणार. तोडगा निघणार का याकडे लक्ष. छगन भुजबळांनी बोलावली तातडीची ओबीसी नेत्यांची बैठक. आज दुपारी 3 वाजता मुंबईत भुजबळांच्या उपस्थितीत होणार बैठक. माजी सनदी अधिकारी मधुकर अर्धड यांची जरांगेंशी चर्चा. दोघांमध्ये रात्री पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती. मोडी लिपीचे आणि हैदराबाद गॅझेट्स दाखले दाखवत जरांगेंशी चर्चा. कोर्टाच्या निर्णयाचा अडसर असेल तर आरक्षण देताना सरसकट शब्द वापरू नका. जरांगे पाटलांचं मोठं विधान. कुणबी ही मराठाची पोटजात असल्याचा GR काढा, जरांगेंची मागणी. जरांगेंच्या मागण्या आणि कोर्टाच्या या आधीच्या निर्णयानुसार मराठा उपसमिती प्रस्ताव तयार करणार. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर उपसमितीचे सदस्य जरांगे पाटलांची भेट घेणार. मराठा समाजाचा अंत पाहू नका. मुंबईच्या सीमा रोखल्या तर आर्थिक नुकसान होईल. ही धमकी नव्हे, महाराष्ट्राचं हित सांगतोय. जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा. मराठा आंदोलकांचा खासदार सुप्रिया सुळेंना घेराव. शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं. आक्रमक आंदोलकांची सुप्रिया सुळेंसमोर शरद पवारांविरोधात घोषणाबाजी. घरं फोडली, पक्ष फोडले. आता 250 पेक्षा जास्त आमदार असलेल्या महायुती सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावा. शरद पवारांवर टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर सुप्रिया सुळेंचा निशाणा. मानाला भुकावलेलं पोरग म्हणजे राज ठाकरे. फडणवीस चहा पिऊन गेले तरी ते खुश होतात. मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा. नितेश राणे म्हणजे चिचुंद्री. नुसतं ओरडायचं, पण काय बोलतं कुणालाच कळत नाही. जरांगेंची खोचक टीका. तर आंदोलन होऊ द्या, मग राणेंकडे बघतो, असा इशारा. गणेशोत्सवात पुण्यात 3 दिवस मद्यविक्री बंद. जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश जारी. आज, उद्या आणि अनंत चतुर्दशी दिवशी मद्यविक्री राहणार बंद. शांघाय सहयोग संघटनेच्या शिखर संमेलनामध्ये PM मोदी यांचा सहभाग. सीमेवर शांतता, दहशतवादाविरोधात एकता या